रामकृष्ण हरी. मी मयूर स्वागत करतो आपलं आणखीन एका व्लॉगमध्ये. आणि मी निघालो आहे ताईला घेण्यासाठी गावच्या बस स्टँडवरती. ताई चक्क 3 महिन्यानंतर गावाकडे परतते आहे आणि मॅडमनी चक्क 15 मिनिटं वेट करून एकदम थाटामाटात रॉयल एंट्री मारली. आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ताई पुण्याला परतते आहे. तिला सोडण्यासाठी मोहोला निघालो होतो. थोडं नाराज तर होतो, फिर भी चलता है. मोहोळकडे जाताना ताई बोलली गाडी मी चालवणार, आणि त्यांच्या हट्टापुढे माझं थोडी चालणार आहे बरं. ताई घरात सर्वात छोटी आहे आणि सर्वांची लाडकी सुद्धा. आणि आरशामध्ये शूट करणाऱ्या या महान हस्तीला तर आपण ओळखतातच. आणि बघता बघता आणि शूट करत आम्ही पोचलो मोहोळच्या जवळ. 11-12वीला कॉलेजला असताना बसने प्रवास करायचो. खिडकीतून बाहेर पाहिलं की गणेशाचं हे मंदिर दिसायचं आणि समजायचो मोहोळ आलं. ताईला बसमध्ये बसवलं आणि रणजित सरांना भेटण्यासाठी थोड्या वेळ मोहोळमध्येच थांबलो. ताईला सोडताना मनामध्ये थोडा नर्वसनेस तर होता. मग म्हटलं चला जाताना गणेशाचं दर्शन तर घेऊन जाऊया. हे आहे मोहोळचे चंद्रमौळी गणपती मंदिर. आपण मोहोळला आलो आणि दर्शन न घेता गावाकडे निघालो असं कधी होणारच नाही. ते म्हणतात ना, मनी इच्छिले मोरया आहे. मनापासून मागून तर बघा, तो नक्कीच देतो. चंद्रमौळीचा हा गणेशा जागृत आणि उजव्या सोंडेचा म्हणून ओळखला जातो. मोहोळ हे मध्यंतरी वसलेले शहर आहे, त्यामुळे येणारे जाणारे सर्व